आमची नाईट गेले फार लय मोठी दिली. दीपाली अरे बिळ आहे का नाही खायला तू तर जाकून खातीला का बिळ तिच्या बापाची हा? मिळलीच नाही का वा. हा. भेटलीच नाही का वा बिळ? होय विराज काय लेकरं दिली, ए, काय विराज. दिली. ती सासऱ्याला बिळ असते का? विराजला खूर मारलाय ना का बर का काय आज काय भाजी बेसन बर बर झालं का काय आहे? त्यांनी आणली होती भेळ भेळ आणली नव्हती आम्ही घरी केली आणि भेळ खाऊन झालंय. आणि विराजचं काय म्हणणं आहे माहिती का काय म्हणणं बाहेर जायचं मला झोपायला. बाहेर हवेला हा हा जा ना बाहेर आम्ही तर मी काय त्याला खटाव झोपायला घेऊन जाते. हा, मागे मागे थोडं. जा तू मी दुकान भेळ बघतो. कशी होती? भेळ भारी केली कोणी दीपालीने केली? आज मी शेव आणली होती आणि लया आणि कोथिंबीर टमाटर बाजार होता तर आज दीपालीने चिरून मस्तपैकी भेळ केली सगळे घरात म्हणजे सर्व जणांनी खाल्ली आणि नंबर 1 भेळ बनवली होती. थँक्यू. काय करती काय लुडबुड चालू आहे तुझी काय चालू आहे चपाती चपाती चपात्या करती हा. आणि मध्येच कसं बाई तिला पळपुट दिला तर ती पटा ना नाही पळपुटावर येतोय. ए बाई चपात्या लाटी ती काय आनंदी ए आनंदी तो लाटायला बी लागली बाबा आता काय करावं बाबा घे बेन लाट्यो लाट्यो चपाती लवकर लाट्यो घ्या उचला नाही चपात्या करून जायची ती घ्या उचलून बाहेर लागली चपात्या करायला आत्ताच कवा चपात्या करायची तू आणि कवा मी खायचो जाऊ रे दूध पी लवकर आणि आवडतं की चला तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग नमस्ते तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी सचिन मुटकुळे. चला तर आपण आज आहे ना आजचा व्हिडिओ असाच आपण जास्त तर घरीच व्हिडिओ काढतो नवीन नवीन माझ्या जीवनात काय चाललंय ते कारण नवीन नवीन काय दाखवायला इथं काही नाही आहे म्हणजे काय की चला आता आपल्याला आपला नवीन चॅनेल आहे घरीच आपण जास्त व्हिडिओ काढतो कधीतरी बाहेर फिरायला गेलो बाहेरचे पण व्हिडिओ थोडे थोडे दाखवायचा प्रयत्न करतो. चला 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 विराजला सोडायला जायचंय चला विराजला सोडायला जायचंय चला पटकन चल विराज आवरलं का चल पटकन बस गाडी चल आनंदीला येऊ दे आनंदीला बी येऊ दे चल पटकन चल आनंदी चल चल बर दर विराज काय खाल्लं तो काय घेऊन खाली पटके काय म्हणणं आहे काहीच नाही चला गाडी आली चला 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 गाडी आली गाडी आली गाडी आली दम्मानी दम्मानी गडबड नको चला गरम गरम वडापाव आपल्या तिथं मांडवा गावातून कुणी जर व्हिडिओ बघत असेल ना तर कुणाला पण वडापाव लागले आपल्या चौकात भेटतात आणि गरम गरम कधी बी सकाळी कवर असतात मामा संध्याकाळी सकाळी 8 ते संध्याकाळी 9 सकाळी 8 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत कधी बी आपल्याला कुणाला खाऊ वाटले तर गावात आपल्या एकदम जवळच नाही का कधी बी भेटतील आणि वडापाव बी आहे आणि बेळ पण आहे बेळीचं पण सामान सर्व आणलेलं आहे आणि बेळ पण एकदम तुम्हाला बेळ वडापाव आपले भेटतील सुरुवातीला तर चांगली सुरुवात केली अजून बी काही नवीन नवीन भेटेल ना अजून का भेटेल ना. हां काय जे जे आपल्या गावातून व्हिडिओ बघतात ना मांडवा गावातून त्यांच्यासाठी मांडव्यात आपलं मस्त हॉटेल टाकलेलं आहे मामानी सगळ्यांनाच माहीत नसतंय पण ज्यांना ज्यांना व्हिडिओमधून बी माहीत होतं की कधी बी वडापाव इथं भेटतात आणि आपल्या गावात कधी बी आपल्याला आठवण आली वडापाव खायची की गरम गरम वडापाव आपल्याला आपल्या गावात भेटतील. मांडवा गावात म्हणल्यावर काय सांगायची गरज नाही व्हिडिओमधूनच दिसतंय कुठे काय लोकेशन इथं पाहिल्याच्या नंतरच
तर आपल्या दुकानाच्या आणि आपल्या घराच्या समोर जो रोड आहे तिथं जवळच चौकात हॉटेल आहे. आपल्या गावातल्यासाठी खास आहे, मांडवा गावातल्यासाठी स्पेशल चांगली गोष्ट आहे की गरम गरम वडापाव भेटतील. मी पण वडापाव घेतलेत, 2-4 वडापाव घेतले. म्हणलं चला सकाळ सकाळ मस्त नाश्त्याला होतील. आता जातो मी घरी एकदा. आपल्या दुकानापासून हॉटेल जवळच आहे बघा. आपण जर रोज चौकात विरारला सोडायला येतो तिथंच हॉटेल आहे. हे आपलं दुकान आणि दुकानापासून सरळ सरळ इथं विरारला सोडायला येतो. इथं बसलेत महाराज, ते काय दिंडीत गेले नाहीत अजून. आणि ह्या साईडला हॉटेल आहे वडापावचं. आणि चल लय अडवून करायला लागली आता आनंदी जाण्यासाठी. वडापाव हुसर पण थांबायला तयार व्हायना. कशी आनंदीने घेतलीत वडापाव आणि चालली. आनंदीला पण वडापाव लय आवडत येत. आता आम्ही वडापाव सकाळ सकाळ नाश्त्याला खातो. चला दीपालीला एक, मला एक, आनंदीला एक. चला तर आता जेवण करायचंय. मस्त भाजी आणि गरम गरम आणलेला वडापाव. आणि दीपाली म्हणती मला वडापाव, तुला ग खायचा आहे वडापाव आवडतो. बर बर बर. आता आनंदीला झोपी लावून वडापाव खा मग. चला तर या जेवायला. सकाळी सकाळी मस्त भाजी केली दोडक्याची, वडापाव आणि चपाती मस्त. आणि तुम्हाला दाखवतो इथं. आताच भाजी घेतली मी, मस्त अशी भाजी बनवली तरी भात. आणि सर्वजण तुम्ही ह्या जेवायला सकाळी सकाळी 9 वाजल्यात, 9 वाजता जेवायला या. आज किती तारीख आहे दीपा? आज 12 तारीख आहे आणि माझ्या बहिणीच्या पुरीचा बर्थडे. बर्थडे? मग बहिणीच्या पुरीचा बर्थडे आज. जायचं असेल तुला तर? हा मग जायचं नाही का? जायचंय. आवडते जायचंय आज बर्थडेला. कुठं जायचंय ती पण नाश्त्याला. बर बर. 13 तारीख आहे. 13 तारीख आहे आज? 13. बर 13 तारीख आहे आज. वडील म्हणते आज 13 तारीख आहे, दे ना ठेवीस जा. तर आता मस्तपैकी जेवण पण झालंय आणि मस्त असं सुंदर असं वातावरण असतंय पावसाळ्यात नाही का. एकदम फ्रेश एकदम. जास्त ऊन नाही काय नाही. उन्हाळ्यात असं वाटायचं की आत्ता 9 वाजता असं उन्हात निघायचं म्हणजे हेच नव्हतं. चपा एकदम ऊन लागायची बेकार 9 वाजता. आता एकदम स्कूल वातावरण आहे, थंडगार आणि मस्त वाटतंय. थोडीशी पावसाची कमी आहे फक्त अजून, नाही तर नंबर 1 वातावरण झालंय बघा. सगळं मस्त कसं हिरवळ दिसायला लागले मागं. असं अजून एक पाऊस जर झाला ना तर अजून हिरवळ चांगली दिसेल बघा. पाऊस बी अजून पाहिजे. पाऊस आमच्याकडे फार कमी प्रमाणात आहे. म्हणजे अजून शेतात कुठंही असं नाही का, सगळे डेकडं दिसतात अजून. म्हणजे याच्यावरूनच कळत आहे किती पाऊस आहे. असं काल म्हणल्या ताई ती झाड उपटीलं का, कोणचं झाड होतं ते उपटीलं आहे, ते काढून टाकलंय झाड. तर ते जे झाड आहे काल इथं होतं ह्या जाग्यावर, तर ते काढलं उपटून आपण. शेवट काय दिलं उपटून काढून साईडला टाकून. तर आपल्याला झाडं जरी असेल ना तर सावलीची झाडाची गरज आहे. तर दारात एकच झाड लावले मी सावलीसाठी. तिथं तर बेलाचं आणि उंबराचं झाड आहे. पलीकडे सीताफळ बी आहे झाड, पण ते बी कट केलं तर मध्ये. आणि हिथं आहे चिंचाचं झाड. छान असे सगळ्यात जास्त म्हणजे पाणी बी नाही लागत आहे उन्हाळ्यात. आणि छान असं झाड, उन्हाळ्याची सावली व्हावा म्हणून हे झाड लावलंय. मोठं झालंय आता. वाटाने जात असताना साईडला जर बघितलं ना, शेतीकडे बघून असं कसं तरी वेगळं वाटतं ना. अजून शेतात पिकं सुद्धा नाहीत नाही का. रानं सगळे असे खालीच आहेत, मोकळे. ह्या रानात सगळ्याकड नाही का, सगळ्या रानात पिकं असतात. तर पिकाचा काय पत्त्याच नाही या वर्षी. पाऊस पडल्यापासून 1 महिना चक्क झालंय. रानात अजून बी सुद्धा म्हणजे पडलं नाही अजून रानात. आणि म्हणजे पेरण्या सुद्धा नाही झाल्या अजून लोकांच्या. इतकं म्हणजे आमच्याकडं वाईट वाटायला लागले. चला तर वाटाने जात असताना बघतोय परिस्थिती, पाऊस नाही. वर बघतोय पाऊस नाही जास्त. या वर्षी काय पेरण्या झाल्यात, काही पेरण्या झाल्यात पण अजून उगलंच नाही. म्हणजे किती भयानक वाटतंय की पेरण्या नाहीत अजून. तर आमच्या तर गावाला कमी पाऊस आहे, बाकीकडे काय माहिती. पण आमच्या 1-2 गावात अजून पाऊस नाही. आणि फिरून काय उपयोग बी नाही. जर पाऊस नसेल, साईडला कुठं पाणी साचलेलं नसेल, फिरून तरी काय उपयोग. अजून असे खाली मोकळे रानं ठेवलेत. बघू म्हणले असतील चांगला पाऊस झाल्यावर, नाही तर मग पहिलं पीक सोडूनच देऊ. दुसरं जेव्हा मोठा पाऊस येईल तेव्हा पेरण्या करू. असं सगळीकडेच रान आहेत ना, सगळे कोरे रान आहेत अजून. किती वाईट वाटत असेल बरं पावसाळ्यात पाऊस नाही म्हणल्यावर. दुसऱ्या गावात आलोय. म्हणजे दुसरं गाव म्हणजे जाता सिद्धेवाडी गाव लागतं एक छोटंसं.
आणि त्या गावात पण आल्याच्यानंतर बघा रानात सगळी पेरणी झाली आहे म्हणायचं किंवा काकऱ्या झाल्यात, पण हिरवळ कुठंच नाही म्हणजे किती लांब लांब शेत आहे बघा. ही कुठं तरी हिरवं दिसतंय का, गवत तरी बांधायला हिरवं दिसतंय का? म्हणजे ह्या साईडला बघा किती भयानक परिस्थिती आहे. अजून बी ह्या गावात तर आम्हाला तरी थोडं हिरवं दिसत होतं काही जागेवर, पण इथं तर काहीच नाही भाऊ. सगळे रान ताली बघा ना, ताली सुद्धा गवत नाही म्हणल्यानंतर पाऊस किती घे, इथं पाऊस नाहीये. तर चला आता इथं जवळच आष्टी आली हो का, आष्टीला जायचंय मला ना, 10 किलोमीटर आपल्या घरापासून आहे ती आष्टी आहे.